ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत उत्तम शेअर्स निवडण्यासाठी त्याचा अभ्यास करणे गरजेचे असते. तर तो अभ्यास काय करायचा, तसेच उत्तम शेअर्स कसा निवडावा याचे अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच दोन शेअर्समधील तुलना करून दोन्हींपैकी उत्तम कंपनी कोणती हे कशी ठरवायची याचे क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते व्हिडिओ बनवत असताना कमेंटमधून काही कमेंट पाहिल्यानंतर मला असे जाणवले की आपल्या काही बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यांच्यासाठी मी शेअर बाजार अभ्यासक्रम हा नवीन सदर चालू केलेले आहे. तर ते जे आत्तापर्यंत सुमारे 5 व्हिडिओ झालेले आहेत. तर त्या सर्व व्हिडिओत आपण काय पाहिलं, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण पाहिलं शेअर्स म्हणजे काय, नंतर पाहिलं शेअर मार्केट म्हणजे काय, नंतर पाहिलं शेअर मार्केटचे 2 प्रकार म्हणजेच प्रायमरी मार्केट म्हणजे काय, नंतर सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे पाहिलं. तसेच मित्रांनो, आपल्याला एक समजलं की आपल्याला शेअर्स खरेदी करायचा असेल तर प्रायमरी मार्केट किंवा सेकंडरी मार्केट हे 2च ऑप्शन असतात. तर मित्रांनो, सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे आपण पाहिलं. तसेच मित्रांनो, सेकंडरी मार्केट आपण पाहिल्यानंतर आपली तिथं रक्कम गुंतणार असती, त्यामुळं ते शेअर मार्केटचे रक्षण करणारी सेबी ह्या संस्थेची माहिती पाहिली. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत, आपण समजा शेअर्स खरेदी केला तर शेअर्स खरेदी केल्यानंतर आपल्याला कोणते कोणते लाभ होतात. तर मित्रांनो, शेअर्स आपण खरेदी केल्यानंतर आपल्याला शेअर्स खरेदी केल्यापासून सगळ्यात महत्त्वाचा लाभ पहिला होतो तो म्हणजे किमतीतील बदलांचा. म्हणजे आपण खरेदी केल्यापासून ते आपण विक्री करेपर्यंत त्याची किमतीत जो बदल होईल तो आपला नफा असतो. परंतु मित्रांनो, शेअर्स खरेदीतून आपल्याला फक्त किमतीतील बदल हाच नफा होत नसतो, तर त्या शेअर्समधून आपल्याला शेअर्स म्हणजे किमतीतील बदल, तसेच बोनस, डिव्हिडंड, राईट हे सर्व लाभ होत असतात. परंतु मित्रांनो, ते सर्व लाभ आपल्याला एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य होणार नाही. तर आज आपण फक्त शेअर्स खरेदीतून आपल्याला किमतीतील बदलाचा कसा नफा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ हा रिलायन्स कंपनीबद्दल बघणार आहोत. म्हणजे रिलायन्स कंपनीत आपण भूतकाळात रक्कम जर गुंतवली असती तर त्याची आज करंट व्हॅल्यूला म्हणजे आज 26 डिसेंबर 2025 आहे आणि आज त्याची रक्कम किती झालेली हे पाहणार आहोत. तर तुम्ही म्हणाल मित्रांनो, रिलायन्सच कंपनी का निवडली. तर मित्रांनो, रिलायन्स ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार तसेच वार्षिक नफ्यानुसार सर्वात 1 नंबरची कंपनी आहे. तर रिलायन्स कंपनीनं आपल्याला बरेच लाभ दिलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण रिलायन्स कंपनीत गुंतवलेल्या म्हणजे भूतकाळात गुंतवलेल्या रकमेचे आज कसे लाभ झालेले आहेत किमतीत ते पाहणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण रिलायन्स इंडस्ट्रीज ह्या कंपनीची आजची करंट व्हॅल्यू पाहणार आहेत. मित्रांनो, आज रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स म्हणजे आज 26 डिसेंबर 2025 आहे आणि आज रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स 1559 रुपये 20 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या किमतीच्या बाबतीत असेच 13 महिने मागं गेल्यास 13 महिन्यातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती 1114 रुपये होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स 915 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स फक्त 219 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत अधिकतम म्हणजे आपण 10 वर्षाच्या पण मागं गेलो, समजा आपण
2000 सालापर्यंत म्हणजे 25 वर्ष मागं गेलो तर 25 वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स फक्त 24 रुपयाला मिळत होता मित्रांनो. तर बघा आपण आत्ता रिलायन्स कंपनीच्या किमतीची हिस्ट्री पाहिली तर यावरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1 मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी जर एक शेअर्स पकडला तर रिलायन्स कंपनीत आपण 2 वर्षापूर्वी 1114 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 915 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 219 रुपये गुंतवले असते आणि अधिकतम म्हणजे सुमारे 25 वर्षापूर्वी आपण जर समजा रिलायन्स कंपनीत 24 रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 1559 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय तर 1114 रुपयेचे 2 वर्षापूर्वीच्या 1114 रुपयेचे, 5 वर्षापूर्वीच्या 915 रुपयेचे, 10 वर्षापूर्वीच्या 219 रुपयेचे, तसेच 25 वर्षापूर्वीच्या 24 रुपयेचे आज 1559 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय 25 वर्षापूर्वी आपण फक्त 24 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 1559 रुपये झालेले आहेत. आणि मित्रांनो समजा आपण 25 वर्षापूर्वी 24 रुपयाला एक शेअर्स होता तेव्हा आपण जर रिलायन्स कंपनीचे 1 लाखाचे शेअर्स घेतले असते तर मित्रांनो बघा 1 लाख भागिले 24 म्हणजे त्यावेळी 24 रुपये एका शेअरची किंमत होती आणि आपण समजा 1 लाख रुपये 25 वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीत गुंतवले असते तर किती रुपये म्हणजे किती शेअर्स मिळाले असते? 1 लाख भागिले 24 म्हणजे 4166 शेअर्स आपल्याला 1 लाख रुपयात 25 वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीचे मिळाले असते. आणि मित्रांनो ते 4166 शेअर्स आत्ता आपण जर करंट व्हॅल्यूला जर विकले असते, आज करंट व्हॅल्यू आहे 26 डिसेंबर 2025 आणि आज रिलायन्स कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू आहे 1559 रुपये. म्हणजेच काय तर 4166 शेअर्स आपण 25 वर्षापूर्वी घेतलेले गुणिले आजची करंट व्हॅल्यू जर बघितली तर ती 1559 रुपये म्हणजे जवळजवळ 64,94,794 रुपये झालेले आहेत. म्हणजे बघा 25 वर्षापूर्वी रिलायन्स कंपनीत गुंतवलेल्या 1 लाख रुपयाचे आज 64,94,794 रुपये झालेले आहेत. म्हणजे बघा रिलायन्स कंपनीनं किती जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. आणि मित्रांनो एवढीच रक्कम 25 वर्षापूर्वी समजा 1 लाख रुपये बँकेचे FD ठेवली असते तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो रिलायन्स कंपनीत ते 1 लाखाचे 64,94,794 रुपये झालेले आहेत मित्रांनो. आणि हे आपण फक्त किमतीतील बदलाचे नफा बघितलेला आहे, परंतु रिलायन्स कंपनी ही सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनीनं दरवर्षी डिव्हिडंडसुद्धा दिलेलं आहे. तसेच मित्रांनो रिलायन्स कंपनीनं बोनससुद्धा दिलेले आहे, तर राईट इश्यू दिलेले आहेत. तसेच मित्रांनो रिलायन्स कंपनीमधून जिओ फायनान्स ही कंपनी वेगळी झालेली आहे. तर जिओ फायनान्स कंपनीचे शेअरसुद्धा रिलायन्स कंपनीनं जेवढे होते तेवढे फ्री दिलेले आहेत. तर मित्रांनो म्हणजे आपल्याकडं जेवढे शेअर्स होते रिलायन्स कंपनीचे तेवढेच रिलायन्स कंपनीचे जेवढे शेअर्स होते तेवढे जिओ कंपनीचे शेअर्स रिलायन्सनं फ्री दिलेले आहे. तर हा नफा ह्याच्यात धरलेला सुद्धा नाही. म्हणजेच बघा रिलायन्स कंपनीत म्हणजे आपण शेअर्स बाजारात एखाद्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवतो तर त्याचा पाचीकडून आपल्याला नफा होत असतो, पण सर्वात जास्त नफा हा व्हॅल्यू ॲप्रिशिएशन म्हणजेच किमतीत होणारा बदल हा सर्वात मोठा नफा असतो. तर आपण उदाहरणासहित पाहिलं की एखाद्या शेअर्समध्ये आपण रक्कम जर गुंतवली आणि तो शेअर जर उत्तम असेल तर त्यातून किती प्रचंड नफा होतो हे आपण आत्ता उदाहरणासहित पाहिले. परंतु मित्रांनो हाच फॉर्म्युला सर्व शेअर्सला चालत नाही. तर काही शेअर्स हे निगेटिव्ह रिटर्नसुद्धा देत असतात, परंतु त्यासाठी आपण त्या कंपन्यांचा म्हणजे आपण ज्या कंपनीत रक्कम गुंतवणार आहे त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. तर मित्रांनो आपण
ऑलरेडी कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील त्या कंपन्यांचे सुद्धा आपण हिस्ट्रीचे तसेच चालू आर्थिक नफ्याचे अभ्यासाचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल तर तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन ऑल व्हिडिओ ह्या सेक्शनमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. तर मित्रांनो, रिलायन्स कंपनीच्या आपण आत्ता किमतीच्या बाबतीत किती नेट प्रॉफिट झालेला आहे ते आपण आत्ता पाहिले. 25 वर्षाचा नेट प्रॉफिट पण आपण पाहिला. परंतु मित्रांनो, रिलायन्स कंपनीच्या अभ्यासाचा ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे. तर रिलायन्स कंपनीच्या अभ्यासाचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा. त्यावरून रिलायन्स कंपनी ही का उत्तम आहे ह्याचे निष्कर्ष तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, रिलायन्स कंपनीच्या किमतीच्या बाबतीत झालेला नफ्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, रिलायन्स कंपनीच्या आज आपण किमतीतील बदलाचे नेट प्रॉफिट कसा होतो शेअर्स खरेदी केल्यानंतर ते आपण पाहिलं. उद्या आपण डिव्हिडंडमधून कसा लाभ झालेला आहे ते पाहणार आहे. नंतर आपण बोनसमधून कसा लाभ झालेला आहे हे पाहणार आहे. तर आज आपण किमतीतील बदलाचा नेट प्रॉफिटमध्ये कसा आपल्याला म्हणजे शेअर्स खरेदी केल्यानंतर किमतीतील बदलाचा कसा नफा होतो हे पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती. भारत माता की जय.